आज आपण अंकीला मी दास तुझा या अभंगावर प्रश्नोत्तरे करणार आहोत। प्रश्न पहिला, आकलन कृती। पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा। 1. माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते। 2. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते। 3. गाय हमरत धावते जेव्हा वासराला भूक लागते। 4. हरणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते। चौकटी पूर्ण करा। पिल्लांकडे झेपावणारी पक्षिणी। 2. वनात लागणारा वणवा। 3. भुकेले झालेले वासरू। 4. याच्यासाठी हरणी चिंतित झाली पाडस। 5. हमरत धावणारी धेनू गाय। आकृती पूर्ण करा। 1. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द। आता माता दिलेला आहे, माता कशी आहे? कनवाळू। हरिणी कशी आहे? चिंतित। 2. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला या रूपात पाहिले। कोणत्या रूपात पाहिलं? उत्तर 1. माता। 2. पक्षिणी। 3. गाय। 4. हरिणी। 5. मेघ। प्रश्न कोणते लिहा। 1. परमेश्वराचे दास संत नामदेव। 2. मेघाला विनवणी करणारा चातक। 3. संत नामदेवांनी ज्यांना विनवले आहे श्री विठ्ठल। 4. सकल संत गाथाचे संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी। सहसंबंध जोडा। 1. माता बाळ, मग हरिणीच्या बाळाला काय म्हणतात? पाडस। पक्षिणीचं पिल्लू, मग गायच्या पिल्लाला बाळाला काय म्हणतात? वासरू। तुम्हाला परीक्षेत काव्य सौंदर्यावर प्रश्न विचारला जातो, म्हणजेच ओळी दिल्या जातात आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण करायचं असतं। सवेची झेपावे पक्षिणी पिल्ली पडतांची धरणी भुकेले वत्सरावे धेनू हमरत धावे। या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे। उत्तर कसं लिहिणार बघा। संत नामदेव यांच्या अंकीला मी दास तुझा या अभंगात त्यांनी विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त केली आहे। दुसऱ्या ओळीमध्ये अर्थ लिहायचा। संत नामदेव विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त करताना अनेक दृष्टांत देतात। 1. आपल्या घरट्यातून धर्तीवर पडलेले पिल्लू पाहून पक्षी जशी लगेच त्याच्याकडे धाव घेते। 2. आपले वासरू भुकेले आहे, त्याला भूक लागली आहे या विचाराने गाय हंबरडा फोडत धावत येते। त्याचप्रमाणे संत नामदेव भगवंत भेटीसाठी आसुसले आहेत। भगवंतांनीही माझ्या ओढीने धावत यावे व या पामराला दर्शन द्यावे अशी विनवणी करीत आहेत। आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा। उत्तर: अंकीला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त केली आहे। अग्नीमध्ये पडलेल्या बाळाला बघून त्याची माय धावत त्याला वाचवायला जाते। भुकेलेल्या वासराला साद घालत गाय हमरत येते। जंगलात वणवा लागल्यावर हरिणी आपल्या पाडसाची चिंता करत त्याला शोधते। अशा प्रकारे संत नामदेवांनी निरनिराळ्या दृष्टांतातून आई बाळ यांचे नाते कसे श्रेष्ठ आहे ते व्यक्त केले आहे। आईचे बाळाप्रती असलेले प्रेम, कनवळूपणा, चिंता या दृष्टांतातून व्यक्त केली आहे। संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा। उत्तर: अंकीला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी परमेश्वर भेटीची ओढ व्यक्त केली आहे। अग्नीमध्ये पडलेल्या बाळाला वाचवायला आई धावत येते। भुकेलेल्या वासराला साद घालत गाय हमरत येते। जंगलात वणवा लागल्यावर
आपल्या पाडसाला शोधत हरिणी फिरत असते, त्याचप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनवणी ते परमेश्वराकडे विठ्ठलाकडे करत आहेत. प्रश्न ई. पक्ष्यांच्या प्राण्यांच्या आपल्या पिल्लांशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर. प्राणी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सगळ्या प्रकारची नावे येतात. अगदी कुत्र्यापासून ते हिंस्र प्राण्यांपर्यंत. माझ्या घरी एक कुत्री आहे, तिचे नाव रुबी असे ठेवले आहे. ती खूप प्रेमळ समंजस आहे. जेव्हा तिला 5 पिल्ले झाली तेव्हा ती त्यांची फार काळजी घ्यायची. आमच्या घरातील विशिष्ट माणसांनाच त्या पिल्लांना हात लावू द्यायची. दुसरे कोणीही हात लावायला गेले तर ती त्यांच्या अंगावर जायची. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की आई ती आईच असते. परमेश्वराने प्रत्येक प्राण्यांमध्ये विविधता बनवली, पण आईची माया, तळमळ, काळजी सगळ्यांमध्ये सारखीच ठेवली. हा पक्ष्यांच्या प्राण्यांच्या आपल्या पिल्लांशी असलेल्या संबंधाबाबत मला आलेला अनुभव आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्रीचे नाव लिहा. उत्तर. प्रस्तुत कवितेचे कवी संत नामदेव आहेत. 2. प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार लिहा. प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार अभंग आहे. 3. प्रस्तुत कवितेच्या काव्यसंग्रहाचे नाव लिहा. उत्तर. काव्यसंग्रहाचे नाव सकल संत गाथा खंड पहिला आहे. 4. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर. विठ्ठल माऊलीच्या मायेची पाखरण आपल्यावर सतत राहावी अशी विनवणी संत नामदेव या अभंगात करतात. कवितेतील आवडलेली ओळ. उत्तर. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक जैसा. 6. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. उत्तर. संत नामदेवांनी आपल्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ व्यक्त करताना अनेक दृष्टांत दिले आहेत. त्यामुळे भक्ताच्या मनातील भगवंताबद्दलची ओढ प्रत्येकाच्या अंतःकरणावर बिंबवणारी आहे. 7. प्रस्तुत अभंगातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर. आई कोणाचीही असो, मग तो प्राणी असू दे, पक्षी असू दे किंवा मानव असू दे, प्रत्येक आईच्या मनात असलेली काळजी, चिंता, तळमळ ही सारखीच असते. हा मला मिळालेला संदेश आहे. समानार्थी शब्द. माता, जननी, आई. अग्नी, आग. दास, गुलाम, सेवक. कनवाळू, दयाळू. हरिण, मृग. वन, जंगल, रान. मेघ, ढग, जलद. धेनू, गाय. धरणी, भूमी, जमीन, पृथ्वी, अवनी. पक्षी, खग, विहंग. आता योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगावरील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. आकलन कृती. आकृत्या पूर्ण करा. 1. योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे. 1. पिल्ले यांशी. उत्तर. पक्षिणीच्या पंखासारखी. 2. जीवांशी. उत्तर. पाण्यासारखे. 3. चकोराशी. उत्तर. चंद्रकिरणांसारखे. दुसरा प्रश्न आहे, चकोराला हवे चंद्रकिरणे, पिल्लांना हवे पक्षिणीचे पंख. तिसरा प्रश्न आहे,
योगी पुरुषाची 4 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर काय लिहिणार? 1. योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असतो. 2. सर्व काळ सुख देणारा असतो. 3. स्वानंद तृप्ती देतो. 4. सर्व इंद्रियांना शांत करतो. पुढील चौकटी पूर्ण करा. 1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोर. 2. पिल्लांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख. 3. चिरकाळ टिकणारा आनंद स्वानंद तृप्ती. 4. व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी. 5. पाण्याचे अधपतन यातून होते, ढगाच्या मुखातून. 6. श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो, लोकांना. 7. पाण्याची गोळी फक्त हिला सुख देते, जिभेला. 8. प्रस्तुत अभंग यातून घेतला. एकनाथी भागवत. पुढील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. जीभ, रसना, पाणी, उदक, जळ, गोडपणा, मधुरता, ढग, मेघ, आग, अग्नी, काम, काज, गाय, धेनू, जमीन, धरणी. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. दास, मालक, मृदू, कठीण किंवा टणक. 3. सुखी, दुःखी. 4. तृप्त, अतृप्त. 5. जन्म, मरण. 6. ज्ञान, अज्ञान, गोड, कडू. 8. विकृती, प्रकृती. खालील ओळींचे रसग्रहण करा. 1. तैसी योगियाशी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणी. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धारी. उत्तर. योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगात संत एकनाथांनी योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून स्पष्ट केले आहे. भजन, श्रवण, कीर्तनाच्या द्वारे सर्व लोकांचा उद्धार करण्याचे काम योगी पुरुष सदैव करीत असतात. सर्वसामान्य अज्ञानी लोकांना योग्य जीवनमार्ग दाखविण्याचे काम अखंडपणे सुरू असते. सामान्य लोकांच्या उद्धारासाठीच त्यांनी या मृत्यूलोकात जन्म घेतलेला असतो. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगात संत एकनाथांनी योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून स्पष्ट केले आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. परंतु पाण्यामुळे आपल्या शरीराची वरवरची शुद्धता होते. योगी पुरुषांच्या सहवासात व्यक्ती अंतर्बाह्य शुद्ध होते. त्यांच्या गोड वाणीने, मधुर शब्दांनी सर्व इंद्रियांना समाधान लाभते. स्वानंद तृप्तीचा अनुभव देणारा योगी पुरुष म्हणूनच पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे मला वाटते. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा. उत्तर. योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगात संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही कसे सामाजिक कार्य करतात ते स्पष्ट केले आहे. पाणी हे जीवन आहे. ते शरीरावरची मलिनता नष्ट करते. तहानलेल्याला पाणी देते. मेघाच्या रूपाने जमिनीला भिजवून पिकांची वाढ करते. अन्नधान्यामुळे लोकांची भूक शांत होते. योगी पुरुषही आपल्या अभंग कीर्तनाने लोकांच्या मनातली मलिनता साफ करतो. त्याच्या गोड वाणीने सर्व इंद्रियांना समाधान लाभते. थोडक्यात
समाजासाठी निस्वार्थी भावनेने पाणी व योगी पुरुष हे दोघेही आपापले कामे करीत असतात. खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्रीचे नाव लिहा. उत्तर: प्रस्तुत कवितेचे कवी संत एकनाथ आहेत. 2. प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार लिहा. उत्तर: प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार अभंग आहे. 3. प्रस्तुत कवितेच्या काव्यसंग्रहाचे नाव लिहा. उत्तर: प्रस्तुत कवितेच्या काव्यसंग्रहाचे नाव एकनाथी भागवत आहे. 4. कवितेतील आवडलेली ओळ लिहा. उत्तर: जळ वरीवरी क्षाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ. 5. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगात संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात ही सत्यता पटविण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कविता मला फार आवडली आहे. हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.